मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावर आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। औदुंबर दत्त मंदिर परिसरातील गाळ काढण्यासाठी स्वामी समर्थ ग्रुपने घेतला पुढाकार। कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे श्री क्षेत्र औदुंबर दत्त मंदिराचा परिसर मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे। पुराचे पाणी ओसरल्यानंतर मंदिराच्या आवारात आणि परिसरात सर्वत्र गाळाचे साम्राज्य पसरलं आहे। यामुळे मंदिरातील दैनंदिन पूजा अर्चा आणि भाविकांची गैरसोय होत आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत श्री स्वामी समर्थ ग्रुप दत्त मंदिर नागाव यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली। सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रुपच्या सदस्यांनी मंदिरातील आणि परिसरातील गाळ काढून तो स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं आहे। या स्वच्छता मोहिमेत स्वामी समर्थ ग्रुपचे सदस्य आनंदराव पाटील नागाव, किशोर गायकवाड, प्रदीप पाटील, सनदकुमार पाटील कुरळप, किरण पाटील तांबवे, सुशांत पवार इटकरे, नरेंद्र अवताडे तासगाव आणि राहुल पवार वाळवा यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। त्यांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे मंदिराचा परिसर पुन्हा एकदा स्वच्छ झाला आहे। त्यांच्या या कामामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांना मोठा दिलासा मिळाला।